शक्तिमान टॉपिक आपला आज कोणता आहे? प्रायोरिटी. याच्या अगोदरच्या टॉपिकवर रिव्हिजन घेऊ एकदा, कारण की तुमचं चालू असेल रिव्हिजन. चालू आहे ना एक्झरसाइज? किती जणांची चालू नाही आहे एक्झरसाइज? आता करता? लक्षात घ्या, पर्याय नाही आहे बरं. मला आधीच सांगितलं फार जास्त महत्वाचं आहे ह्या गोष्टी. आता काय सांगू, बरोबर आहे? पण अनुवादून आलेलं आहे. आणि कसं आहे, हे एक मस्त एक सिस्टीम बनवली आहे, की सामान्य लोकांना हेल्थचं महत्त्व माहीत पडू नये, कारण की त्यांचा दैनंदिनच इतकं त्रस्त करून टाका, त्यांना हेल्थचं लक्षातच नाही येऊ द्यायचं, की आपल्या हेल्थवर लक्ष जातच नाही, कारण की आपल्या बाकीच्याच गोष्टी खूप जास्त आहे ना, है ना? म्हणून हे एक स्ट्रॅटेजी आहे सगळी. क्लास 1 म्हणजे जे असं एक आपण म्हणू शकतो, तर आपण तर कॅटेगरी पाडत नाही, पण तुम्हाला सांगतो एक जे सिस्टम आहे बनलेली, 11 रूल्स ऑफ माय लाईफ, चेतन भगत सरांचं पुस्तक आहे, ते मी रिसेंटली वाचलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी मस्त म्हटलंय, एक अशी सिस्टीम ठरलेली आहे, की वरच्या स्तरावरचे लोक आहे सगळे, सगळे आपले जे रोकोवाले है ना, पोरीनं चौका मारला, तुम्हाला काहीच भेटलं नाही, तर तुम्ही पाहून राहिले. तर एक कमाईचा मास गेला तरी चालते, है ना? ते वाले, है ना? वरच्या कॅटेगरीमध्ये जिथं आपण कधी पोहोचू शकत नाही, डायरेक्टली मान्य करून घ्यायला पाहिजे आपण, की आपण ना टाटा, बिर्ला, अंबानीच्या फॅमिलीत नाही जन्मलो, है ना? मान्य आहे. एखाद्या चमत्कार होऊ शकते, आपल्या क्लासमधून पीएमआय बनू शकते, है ना? तो पहिला मुद्दा. दुसरी कॅटेगरी जी आहे ना, ते आपण असं म्हणू शकतो का, तिथे जाण्यासाठी जाणीवपूर्वक एफर्ट जर केले आपण, तर आपण तिथं पोहोचू शकतो. त्यामध्ये आपण एक म्हणू शकतो, आपण पब्लिक सर्व्हंट. हे सेकंड कॅटेगरीमध्ये आपण साधारणतः जाऊ शकतात, किंवा उच्च उद्योजक व्यापारी. मी नाही सांगत आहे, चेतन भगत सर सांगत आहे त्यांच्या अनुभवातून. आणि थर्ड कॅटेगरीमध्ये आपले बिचारे शेतकरी, है ना? म्हणजे असं नाही की बुवा शेतकरी कमीच असतात, तो मुद्दा म्हणायचा नाही आपल्याला. मार्जिनल कम असणारे किंवा एकदम सर्वसाधारण लोक, बरोबर आहे. तर आपल्यासाठी काय, सध्या ह्या क्लासमध्ये बसण्यासाठी मला क्लास 2 दिलं ना, तर खुश होऊन जातो. संपला विषय. काय बाबा क्लास 2 भेट, त्या सवरेज तार भेटली, मग तर सोने पे सुहागा. कारण की तुम्ही ना, तुम्ही ठरवलं आहे बस तिथपर्यंतच पोहोचायचं आहे आपल्याला. किंवा आता आमच्यासारखे, बरोबर आहे, बस ठरवलं आहे एकदा. नाही तसं नाही आहे ना. त्यापेक्षा काहीतरी वर असू शकते आहे ना, त्याचा विचारच करत नाही आपण. म्हणजे सर्वोच्च ध्येय ठरवतो आपण. एपीजे अब्दुल कलामनी म्हटलंही आहे, लो एम इज अ क्राईम ऑल्वेज रूम ॲट द टॉप. पण तरी आपण ठरवतो, मान्य आहे. मग हे जर सोडवायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो, हे सगळ्यात पहिली प्रायोरिटी आहे. कोणती? हेल्थ. आलं लक्षात? तुम्ही बघा टॉप मोस्टचे लोकं, किंवा सध्या जे नसंही करत ना, तर सध्या त्यांची मोस्ट इन्व्हेस्टमेंट कशावर चालू आहे? त्यांच्या हेल्थवर. आपण वास्तविक पाहता, मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला, की किती जण एक्सरसाइज नाही करत आहे? तुम्ही अभिमानाने सांगत आहे. तर मग झालं, आयुष्यभर तुम्हाला तिथंच राहायचं आहे. क्लास 3च्या लोकांमध्ये. करून घ्या. समजलं? एवढं आता डिचून बोलल्यानंतर ते उद्या करान असं वाटते. ठीक आहे. नाही केलं तर मग ते तुमच्याकडे. ठीक आहे. दुसरं प्रायोरिटी आपली रिव्हिजन घेऊ आपण जस्ट बद्दल, दुसऱ्या बद्दल आपण बोललो होतो. ठीक आहे. डाएट बद्दल बोललेलो होतो मी. ठीक ऑलरेडी. बाकी डिसिप्लिन वगैरेवर आपलं बोलणं झालं. आजचा आपला टॉपिक आहे प्रायोरिटी. ठीक आहे. आता प्रायोरिटीचा संबंध ॲस्पायरंट फेजमध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण की आपला जो महत्त्वाचा रोजच्या रोज आपल्याला सांगणारे शब्द आहेत 2, त्याच्यामुळे रिझल्ट येतो. मी तुम्हाला सांगतो विथ प्रूफ झालेला आहे. कोणतं? डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी. बाकी अभ्यास तर सगळेच करायला आले, इथं करतही आहे. पण कन्सिस्टन्सी नाही आहे तुमच्यात आणि डिसिप्लिन नाही आहे. त्याच्यासाठी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, प्रायोरिटी. समजलं? प्राधान्य द्या. आणि ह्या प्राधान्य देण्यासाठी सगळ्यात पहिलं महत्त्व शब्द ॲस्पायरंट फेजमध्ये लक्षात घ्या. सेल्फिश व्हा. सेल्फिश व्हा. मित्र जर म्हणते, ठीक आहे, चाल आपण गेलो मूर्खासारखे, बैलसारखे. तोही बैल बनला, आपणही बैल बनू. आहे ना? तिकडेच सेम लागू. जेंडर चेंज होईल फक्त, आहे ना? तो बेसिकली ह्या गोष्टी कशामुळे होते माहिती आहे काय? की तुम्हाला काही लेनदेन नाही. त्या मित्राला त्याच्यासोबत जाणं, त्याला तो तात्पुरता दुखला नाही पाहिजे, म्हणून तुम्ही त्याच्या मन ठेवासाठी जाता. पण त्याच्या जाणं तुमचं किती नुकसान होऊन राहिलं? मार्केटमध्ये तुमचा जो कॉम्पिटिटर आहे, कंबाईन करणारा, तोही चहा पित आहे का? तो टाईमपास करत आहे कशा? गॉसिप करत आहे का? नाही, बिलकुल नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, पहिली प्रायोरिटी स्पर्धा परीक्षेमध्ये जोपर्यंत पोस्ट हाती येत नाही, पहिली असली पाहिजे स्वतःला. नॉट फॅमिली इव्हन. ठीक आहे. फॅमिली सुद्धा नाही. नाहीतर अलत्याचा भलता त्याचं रिसेप्शन. हा रात्री जेवायची सोय होते म्हणून तिकडे. बरोबर आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा याचा मित्र म्हणते, "कुठे आहे रे?" तर हा दिवस दुपारी दिसला. काहून? 2 गुलाबजामुन जास्त झाले होते. आहे ना? हे असं आहे का सांगितलं बुवा याच्यामुळे रिझल्ट येणार आहे का? नाही येणार. लक्षात घ्या. जेवण हे फक्त क्षणिक सुख आहे. त्या दिवशी सकाळी जैसे, बरोबर आहे ना? पण अभ्यास काय लाँग टर्मसाठी आहे. म्हणजे पहिला नियम लक्षात घ्या प्रायोरिटीचा कोणता? कोणतीही गोष्ट दिवसातून जेव्हा सुरू करता, तेव्हा विचारा स्वतःला, तर हे लाँग टर्म तुम्हाला पेन देणार आहे की प्लेजर देणार आहे? सगळ्यात पहिली प्रायोरिटी दिवसाची सुरुवातच तिथून होते आजची आपली. कोणती? थंडी पडत आहे आणि सकाळी उठायचं आहे.
है ना, कारण की जेवढं सकाळी उठाल तेवढं सकाळी पहिले लायब्ररीमध्ये पोहोचाल. पण नाही, आपली प्रायोरिटी आहे. थंडी पडत आहे आणि मॅक्सिमम लोक, तुमचा माइंड स्वतः सांगत आहे हे ब्लँकेट घे झोपून, डबल झोपायलाच नाही भेटत, है ना, काही फायदा आहे का? नाही. लक्षात घ्या, पुन्हा झोपला ना आयुष्यात झोपते माणूस, है ना, डबल दुसरा अटेम्प्ट पाहावा लागते. त्यामुळे याच्यावर बेटर सोल्युशन आहे. स्वतःला डिसिप्लिन लावा. पहिली प्रायोरिटी दिवसाची सुरुवात तीचीच. मला आत्ताला मी अलार्म सेट केलं ना, एकच अलार्म लावा. कोणाकोणाचे बापरे! म्हणजे पूर्ण बिल्डिंग उठून जाते, हा उठत नाही. बरोबर आहे. पूर्ण बिल्डिंग माझ्या एका फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो. मी एक दिवस ऑब्झर्व्ह केलं. मी तर सकाळी 5, 5:15 ला निघतो घरून. पण मी जेव्हा पाहिलं, मी 7 वाजता गेलो तर तोच अलार्म वाजू राहिला होता. 7 वाजता लिटर खरं गोष्ट सांगत आहे मी. विचार करा तुम्ही, सव्वा 2 तास जवळपास तो अलार्म वाजत राहिला, हा उठलाच नाही. म्हटलं बा पोलिसाकडे जावं काय, पण ते आलं बाहेर, आलं ते. ठीक आहे. तर बेसिकली पहिली प्रायोरिटी कोणती? उद्यापासून सर्वांनी लवकर उठा. कारण की लवकर उठाल असं नाही की आपल्याला फक्त एक्सरसाइज प्रायोरिटी आहे, पण अभ्यासाला सुद्धा लवकर. कारण की मला तरी माहिती आहे एवढं युज्युअली अमरावतीतल्या लायब्ररी 7 ला सुरू होतात. पुण्यामध्ये आहे 6 ला. मी 6 लाच पोहोचत होतो पहिला. 6 ला सुरू होते पुण्यामध्ये, इथे 7 ला सुरू होते युज्युअली. आहे का 6 वाजता सुरू होणार लायब्ररी? आहे का? 1-2 असेल. ठीक आहे. आहे का? सर्वच आहे. बरोबर आहे. मग चांगली गोष्ट आहे. तर मग 6 लाही पोहोचू शकता तुम्ही. क्लिअर? तर पहिली प्रायोरिटी कोणती आपली? विद्यार्थी फेजमध्ये जर ज्याला लवकर लागायचं आहे त्यानं लवकर पोहोचा. जेवढं लेट पोहोचाल तेवढं लेट लागाल. पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा, अगेन आपली दुसरी सगळ्यात महत्त्वाची प्रायोरिटी चहा. चहावर ऑलरेडी आपण बोललेलो आहे. ठीक आहे. बरं जाऊ द्या, त्याच्यावर डिटेल नाही बोलत. दुसरी सगळ्यात चहापेक्षा महत्त्वाची प्रायोरिटी मला वाटते तुमचं जेवण. जेवणाबद्दल ऑलरेडी मी बोललो आहे. पण अगेन ॲस्पायरंटच्या फेजनं मी सांगेल, जेवण हे आटोक्यातच करा. की दिवस चांगला गेला पाहिजे. दिवस खराब आपल्याला करायचा नाही. कारण की तुम्ही जर असा गृहीत धराल की दुपारचे 4 तास हे आपल्याला बस झोपासाठीच असतात, डुलक्या मारासाठीच असतात, बरोबर आहे. तर मग इकडे काही खरं नाही. मग तुम्हाला दिवसातले फक्त सकाळचा 3 तास आणि संध्याकाळचे 3 तास, 6 तासात इथं होत नाही. कन्सिस्टंटली मिनिमम 8 तास तरी पाहिजे. मी तुम्हाला वाटत नाही एखादा डिमोरलाइज करतोय, वस्तुस्थिती सांगतोय, है ना. आलं लक्षात? जेवणाला प्राधान्य देताना तेवढंच जेवण घ्या जेवढं अभ्यासासाठी आवश्यक आहे. तेवढं जेवण घेऊ नका जेवढं मनाचं समाधान आहे. तर आयुष्यात मनाचं समाधान तर कधीच होत नाही. पोट भरून जाते पण मन भरत नाही, है ना. तर बेसिकली हे नेहमी लक्षात ठेवा. आलं. तिसरं प्रायोरिटी, जेव्हा जेव्हा गॉसिप हा एक महत्वाचा सोबत पॅरलल शब्द घेतो मी. गॉसिप, चर्चा, वायफळ तुमच्या भाषेमध्ये डायरेक्टच बोलतो काय, जाऊ द्या जास्त येईल. ओके. सो बेसिकली हे जे आहे ना गॉसिप वगैरे हे काही कामाचं नाही. मी पाहिले ना बरेचसे गट अमरावतीतही पाहिले. आपण आता सहज जात राहतो, तिथं 4 जणांचा ग्रुप बसलाय. तो गोष्टी करायला विराट कोहली, अनुष्का शर्मा. काय आहे? बरोबर. काय भेटणार आपल्याला त्यातून? काहीच नाही. गॉसिपचा दुसरा विषय जसा की याचा काका राजकारणात आहे, अजित पवार, आहे ना? काहीच कामाचं नाही ना. आलं का लक्षात? गॉसिपचे विषय सांगत आहे. तिसरा गॉसिपचा विषय सगळ्यात महत्त्वाचा. काय? तो काय करते किंवा ती काय करते? तू तुझं पाय भावा. आलं का लक्षात? त्याच्यामुळे बिलकुल ती काय करते, ते काय, जाऊ द्या, ते बरंच बरं आहे, है ना? काही कामच नाही ना. म्हणजे तो काय करते आजूबाजूला, तो काय वाचू राहिला, तो किती वाजता आला, त्या घरी भांडण झाले का इले माहिती आहे बाजूच्याले, आहे ना. हे कामाचं आहे का आपल्या? बिलकुल नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचं. हे गॉसिप, वायफळ चर्चा, एनर्जी वाचवा. महात्मा गांधीजी मौनव्रत करून ठेवत होते. आत्मचरित्र जर वाचलं असेल त्यांनी, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं की त्यांचा जे असहकार चळवळ किंवा त्यांचा सविनय कायदेभंग किंवा जर चौरी चौरा झाला 1922 ला, तर लोकांनी कधीही प्रत्युत्तर दिलं नाही त्यांनी 22 ला. नॅशनल कॅलॅमिटी म्हटलं कोण, सुभाषचंद्र बोसनं. पण प्रत्युत्तर दिलं का? नाही. कधीच दिलं नाही प्रत्युत्तर. कारण की त्यांचं म्हणणं होतं मी प्रत्युत्तर देऊन काय करू? माझं मला माहिती आहे ना, मी का बरं थांबवली असहकार, संपला विषय. आणि मग आज तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधी काय आहे ना. तो बेसिकली लक्षात घ्या, लोकांना प्रत्युत्तर देऊ नका, वेळ वाया घालू नका त्याच्यात. तो काय बोलते त्याचं तोंड आहे, तो काही बोलू शकते, है ना. आपलं काम आहे आपल्या ऍक्शननं प्रत्युत्तर द्या, रिझल्ट बोलू द्या. तुम्ही नका बोलू. तुम्ही बोलून काहीच फायदा नाही. शब्दाला काही महत्व इथं नाही. रिझल्ट बोलते. समजलं? आलं लक्षात? समजत आहे? सर्वांनी सिरियस घ्यावं हे विषय आजचा, खूप महत्वाचा आहे. चौथी प्रायोरिटी अगेन मग आता काय की दिवसभर अभ्यास झाला, लास्ट प्रायोरिटी आपली आणि झोपायचं आहे, है ना. झोपायचा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, जेवढं लवकर झोपाल तेवढा दिवस उद्याचा चांगला जाईल. त्यामुळे जर गुड स्लीप असली चांगली तर तुम्हाला त्याचा प्रामुख्यानं फायदा. आलं लक्षात? हे प्राधान्य विषय आहे. प्राधान्य विषय आहे तुमचा की कोणत्या समारंभाला, कोणत्या गोष्टीला जायचं किंवा नाही जायचं, हा तुमचा कॉल आहे. आलं लक्षात? प्रत्येक निर्णय घेताना इथून पुढं सवय लावून घ्या उद्यापासून, आजपासूनच, आत्ता गेल्यावर, की ही मला रिझल्ट लवकर देऊ शकते का, ही गोष्ट माझा रिझल्ट लेट करणार आहे. तर काय येईल? ते येईल उत्तर.
तो निर्णय तुमचा राहील आणि तो निर्णय घेतला ना, लक्षात घ्या, फळ कोणाला भेटते? क्वांटम फिजिक्सचा रूल आहे आणि कर्मण्येवादी कारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा मा ते संकुष्ट कर्मणी. कर्म रिपीट येणार आहे तुमच्याजवळ. काय पृथ्वी काय? गोल आहे. सो बेसिकली गोल नाही, ऍक्च्युली गोल आहे. ठीक आहे, समजलं ना? सो बेसिकली आज इथे थांबतो. हे लक्षात ठेवा, गॉसिप विसूप काही पडलं नाही या गोष्टीमध्ये. अभ्यासावर फोकस करा. हेल्थ, डायट, एक्सरसाइजला प्राधान्य द्या. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.